देवी सुक्त हे दुर्गा सप्तशती पाठाच्या शेवटी म्हटले जाते. देवी सुक्त वैदिक व तांत्रिक या दोन स्वरूपात म्हटले आहे. या सुक्ताच्या पठनाने व श्रवणाने भक्तांचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. तसेच मानसिक शांती, धन, ऐश्वर्य, वैभव प्राप्त होते. या देवी सुक्तामुळे सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. देवी सुक्ताशिवाय दुर्गा सप्तशतीचा पाठ पूर्ण होत नाही. असे हे महत्त्वपूर्ण, प्रभावशाली, आनंद देणारे देवी सुक्त आम्ही सादर करतोय. तर ऐकूया देवी सुक्त. श्री गणेशाय नमः. ओम अहं रुद्रेभिरित्यर्थस्य सूक्तस्य वाकामृणी ऋषिः श्री आदिशक्तिर्देवता त्रिष्टुप्छन्दः द्वितीया जगति श्री जगदम्बा प्रीत्यर्थे सप्तशती पाठान्ते जपे विनियोगः. ओम अहं रुद्रेभिर्वसुभिश्चराम्यहमादित्यैरुतविश्वदेवैः. अहं मित्रा वरुणो भाद्रिभर्म्यहमिन्द्राग्नि. अहमश्विनो अहं सोम माहनसं बिभर्म्यहं त्वष्टारभूतभूषणं भगम्. अहं द्रविणम् अविष्मते शुक्रावे यजमानाय शृण्वते. अहं राष्ट्री संगमनि वसूनां चिकितुषी प्रथमा यज्ञियानां कामा देवा व्यददु कुरुत्रा भूरिस्तात्रा भूया वेशयन्ति. मया सो अन्नमत्तियो विपश्यति प्राणीति यैं शृणोत्युक्तम्. अमन्तवो मान्तौ पक्ष्यन्ति श्रुतिश्रुतश्रद्धिवन्ते गामि. अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवेभिरुतमानुषेभिः. यं कामयेतन्तमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणन्तं ऋषीन्दं सुमेधाम्. अहं रुद्राय धनुरातनोमि ब्रह्मद्विषे शरवे हन्तवाहु. अहं जनाय समदं कृणोम्यहं द्यावा पृथिवी आविवेश. अहं सुवे पितरमस्य मूर्धन्मम योनिरप्स्वान्तः समुद्रे. ततो वितिष्ठे भुवनानुविश्वोतामुन्द्यां वश्मणोपस्पृशामि. अहमेव वात इव प्रवाम्यारभमाणा भुवनानि विश्वा. परो दिवा परयेना पृथिव्यै तावती महिना सम्बभूव.